नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नवीन बातमी सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. काल म्हणजे 2 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्यामधल्या जे महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धा अहिल्यानगर म्हणजे ऑब्लिक जे अहमदनगर आहे येथे पार पडलेले आहेत. आणि त्याचा जो विजेता आहे तर तो ठरलेला आहे पृथ्वीराज मोहोळ जो आहे पुणे जिल्ह्याचा, तो आता या महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरलेला आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्या आहेत त्या अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. आणि ह्या जे कुस्ती स्पर्धा आहेत याला गालबोट लागलेला आहे. आणि याच्यामध्ये जो महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मान मिळवलेला आहे पृथ्वीराज मोहोळ याने. अहिल्यानगर येथे पार पडलेली स्पर्धा सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेली आहे. आणि गादी विभागात पृथ्वीराजला 1 गुण देण्याचा निर्णय न पटल्याने महेंद्रने शेवटचे 16 सेकंद राहिले असतानाही मॅटवर परतण्यास नकार दिला आणि त्यामुळे पंचाने पृथ्वीराजला विजयी घोषित केलेला आहे. आणि हा जो निकाल आहे तर तो लागलेला आहे. परंतु याच महाराष्ट्र कुस्ती स्पर्धाच्या वेळी जे शिवराज राक्षे आहे नांदेडचा कुस्तीपटू, तर त्याने पंचाचा निर्णय न पटल्यामुळे त्यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली त्यानंतर त्याच्यामध्ये जी शिवीगाळ झाली असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर शिवराज राक्षेंनी पंचाला जी आहे तर ती लाथ मारली होती. आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे तर ते वाढलं आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण जे आहे ते सोडवलं. परंतु नंतर जे आहे तर शिवराज राक्षेला जे आहे 3 वर्ष याच्यामध्ये कुस्तीच्या याच्यामध्ये शिक्षा म्हणून 3 वर्ष या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही अशी शिक्षा त्याला देण्यात आली. परंतु आता सर्व स्तरावरनं जे आहे तर पंचांनाही शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काही अपडेट आलं तर मी नक्कीच त्यांच्यासाठी घेऊन येईन. परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की 2024-25 साठी जी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 67वी ठरलेली आहे याचा विजेता जो आहे तो पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचा ठरलेला आहे. आणि त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमी होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.